जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, ओवाळीन सोनिया आलय मुळा गौरे तुम्हाला आलय मुळा, दारी दरक्षाचा वेळ, दारी दरक्षाचा वेळ, कराई भूक लाडू, कराई तान लाडू, जात महिनाला नाया, जातो महिनाला नाया, एक बना ओलांडली, दोन बना ओलांडली, चौथ्या पाकळ्या बनाला, चौथ्या पाकळ्या बनाला, आलं महिनाचं साखर, आलं महिनाचं साखर, आला महिनाच्या वाड्यावर, आला महिनाच्या वाड्यावर, पहिल्या टोक्या राम राम, पहिला टोक्या राम राम, गुंडी टाकली भरसाईला, गुंडी टाकली भरसाईला, गुळ पाणी दिलं हाती, गुळ पाणी दिलं हाती, काही हुकम पाहुणं बोला, काही हुकम पाहुणं बोला, आलो महिनाला लेला लावा पंचमी सणाला, आमची कामा याची गाई महिना लावा याची नाही, 2 दिवसाची बोली केली, 2 दिवसाची बोली केली, महिना माहेर आला आली, महिना माहेर आला आली, दारामध्ये उभी राही, दारामध्ये उभी राही, हातामध्ये पाणी देई, हातामध्ये पाणी देई, पहिला केला ताटपाट, पहिला केला ताटपाट, केला साखरेचा भात, केला साखरेचा भात, 2 दिवस राहायची, 2 दिवस राहायची, पहिल्या दिवशी भाजी भाकरी, पहिल्या दिवशी भाजी भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, पुरणपोळी वाटी टाकली, पुरणपोळी वाटी टाकली, पक्वान्नाने केली टाकली, पक्वान्नाने केली टाकली, महिना झाला त्रास झाली, महिना झाला त्रास झाली, दुसऱ्या दिवशी जाया येते, दुसऱ्या दिवशी जाया येते, तोंड केलं बारीक, तोंड केलं बारीक, बैल जोडली झाडाची, बैल जोडली झाडाची, गाडी दुंपली घुंगराची, गाडी दुंपली घुंगराची, महिना सासर जायाची, महिना सासर जायाची, दारामध्ये उभी राहिली, महिना बोलवण्याची झाली, महिना बोलवण्याची झाली, सासू म्हणती काय काही खाऊ न आली, काही खाऊ न आली. धन्यवाद ताई, मनापासून धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
आता इथं महिला आलेल्या आहेत भरपूर. आपल्याला महिलांचाही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचं आहे. तर त्या बाजूची स्टेजच्या त्या बाजूची जबाबदारी मी तुला सोपवतो. हा चालेल. एकदा जोरदार काय आपल्या संस्कृतीसाठी आपली युवा सरकारची सांस्कृतिक तयारी. मग अशी ज्या आजी होत्या त्या सिनियर पिढी, आमची मधली पिढी जरा 40-50 वाल्या विशीतल्या मुली, विशीच्या आतल्या असल्या तरी चालतील. हात वर करा बघा. मी आतल्या म्हणजे तुम्ही 11 ते 1 वर्षा बघा बघा केला हात वर या केला हे बघितली. त्यांना माहीत पास करा प्लीज. संस्कृती त्यांना माहीत घ्या का बहिणी लायसन्स आहे नाही दोन ऐका. तुम्ही जरा नाव सांगून स्वतःचा परिचय करता. एकदा जोरदार टाळ्या आपल्या महिलेसाठी बहिणींसाठी. श्रावण चालू झालं. ठीक आहे. आपण असं म्हणू खऱ्या अर्थानं चातुर्मास चालू झाला. ठीक आहे. तर आता तुम्हाला चातुर्मासातले 4 महिने सांगायचे. बाकीच्या कोणीही कृपया बोलू नका. बाकी कोणी कृपया बोलू नका. अजिबात हिंद द्यायची नाही. मैत्रीण तुझी शेजारी मला मैत्रिणी अजिबात समोर बघ. संस्कृती तिच्याकडे संस्कृतीकडे बघा आणि उत्तर द्या. चातुर्मासातले 4 महिने कुठले? माही केशव राक्षे. माही केशव राक्षे. राक्षेवाडीचे राक्षे. बर. हे तुमच्या सगळ्या महिलांसाठीच आहे. तुम्हाला जाताना गिफ्ट मिळणार आहे सांगितल्याबद्दल. जोरदार टाळ्या एकदा राष्ट्रवादींसाठी. खरं तर संस्कृती पुढच्या पिढीला असं झालंय ना, मराठीमध्ये आठवते का नाही हीच शंका वाटते. आपण नंतर परत फिरून ठेवूया जरा संस्कृती. एक सेकंड ना सौरेखा अशोक शेडगे. सौरेखा अशोक शेडगे. काय होतं मला आवाज येते जरा. सौरेखा अशोक शेडगे. चेहरे शेडगे. शेडगे. हा त्यांचा आवाज येत. बरं हॅलो. हा ठीक आहे. तुमचं हार्दिक स्वागत कार्यक्रमामध्ये. प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं वय सांगितलं त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तो असा आहे की अस्मिता मॅडम कुठल्या महामार्गाचं जरा काम चालू आहे. काय नाव आहे त्या महामार्गाचं महायुतीच्याकडनं? राष्ट्रीय महामार्ग. शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ महामार्ग. बर. तर मला असं कळलंय आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. ती कुठली हे तुम्ही सांगायचं. कोणीही त्यांना शेजारच्यांनी सहकार्य करू नका. ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या ह्यानी खेळू स्पोर्टिंग. हा 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 सांगताय. माझं लक्ष आहे. आमचे CCTV तुमच्यावर रोखून आहेत. येत कोल्हापूरची देवी. नाव सांगा. पूर्ण नावं सांगायची. 3.5 शक्तीपीठातल्या देवींची. आणि कुठलं पीठ अर्ध आहे तेही सांगायचं. कोल्हापूरची देवी. तुळजापूरची देवी. रेणुका माता. सांगताय तुम्ही. रेणुका माता. महालक्ष्मी. सांगताय रेणुका देवी महालक्ष्मी. शेडगे मॅडम तसं करू नका प्लीज. रेणुका माता महालक्ष्मी कोल्हापूरची देवी तुळजापूरची देवी. अजून एक. अरे आता मगाशी पुरंदरे वहिनी. अरे या इकडे कोणतरी हात वर गेलाय. 60च्या पुढचा म्हटलं मी. 60च्या पुढचा. थांबा 1 सेकंड. गजरे मावशी उभ्या त्यांच्या पुढं. माझं लक्ष नाही गेलं. मावशी तुम्ही सांगायचे त्यांना. माईक घेऊन माईक वर सांग. वणी आहे ना ते अर्ध शरीराचे. बर. वणी कुठं आलं तर नाशिकच्या जवळ. करेक्ट. बरोबर. वणीचं आहे ते सप्तशृंगी देवी. त्या अर्ध हे पीठ आहे. बरोबर उत्तर दिले. आता बाकीचे 3 पीठांची नावं सांगा. शक्तीपीठांची. हा पूर्ण आता 4ही सांगा. तुळजापूर कोल्हापूर आणि कोल्हापूरचं कोण? रेणुका माता. कोल्हापूरचं कोण? महालक्ष्मी. हा कोल्हापूरची महालक्ष्मी. तुळजापूरची भवानी. आणि वणी रेणुका माता माऊरगडची. बरोबर. आणि वणी नाशिकची सप्तशृंगी. सप्तशृंगी. आलं का सगळ्यांच्या लक्षात? हा
नक्की मग आजीनं द्यायचं नाही बक्षीस. पुणेकर लोकांना ह्या लुक्स मध्ये बघून असं भारी वाटते. जोरदार टाळ्या पुण्याने आपल्या ग्रुपसाठी. पाहुण्यांशी पंगड घेऊन कसं चालेल वहिनी तुमचं आणि तुमच्या सगळ्या ग्रुपचं मी सहर्ष स्वागत करतो. तुम्ही सगळ्यांची नावं सांगा तुमच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. ठीक आहे. सुनीता वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुनीता वहिनी सचिनराव पवार. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे विशेष आभार. तसेच या कार्यक्रमात सोपन काकांच्या पुण्यनगरीत आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल इथल्या कार्यकर्त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष आभार. आणि या सासवड परिसराचा दिवसांदिवस प्रगती होत चाललेली आहे, त्यामुळे तुमच्या नगरवासियांचं विशेष कौतुक आहे. विशेष म्हणजे आता स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये पण तुम्हाला पारितोषिक मिळालं, त्यामुळे तुम्हाला विशेष तुमचे आभार, कौतुक. आणि तुमचा कौतुक सोहळाच पार करण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय मंगळागौरीचा कार्यक्रम. मंगळागौर म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीचा कार्यक्रम, जे आपण जतन केलं पाहिजे, त्यात सहभागी झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे आनंद लुटला पाहिजे. तर आमच्या गाण्याबरोबर तुम्हीही ताल धरा, लय धरा आणि आनंदाने नाचा. मग करायचा कार्यक्रमाला सुरुवात. आवाज येत नाहीये. गणपती बाप्पा. आपण इथं सर्वजण जमलो आहोत मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी. मग करायची मंगळागौरीला सुरुवात. तुम्ही रामप्रहर पाहिला असेल. रामप्रहरी पक्ष्यांची किलबिलाट चालते, कोंबड्याचं ओरडणं असतं, परत बायका अंगणामध्ये रांगोळ्या काढतात, सडा शिंपडतात आणि त्यातच आगमन होतं ते वासुदेवाचं. मग बघूयात आपण हे पारंपरिक नृत्य. मंगळागौरी
संतुलन किती अवघड आहे बघा खरंच या नाचू ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा कशा नाही आला भावना नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला ना तोडी नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा या गावचा त्या गावचा सोनं नाही आला ना नट नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा 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 विद्याताई श्रीकांत टिळेकर दोघींसाठी एकदा जोरदार टाळ्या. अस्मिताताई विद्याताई तुम्हाला सांगतो तुम्ही असा सुंदर कार्यक्रम आनंदात सहभागी व्हायचा जो सुवर्ण संधी दिले त्याबद्दल आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून पुढचा कार्यक्रम आपण लगेच चालू करू. धन्यवाद धन्यवाद. जावई आमचे देवायचे जावई आमचे देवायचे दंड फुगडी दंडाची बाई माझ्या पिंडाची पिंडावरून जाईल ग पाच पानं खाईल ग दसऱ्याला बोली केली दिवाळीला येईल ग दिवाळीला येईल ग खूप 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 जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या. टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे. अटूस पानबाई अटूस गोड तोडे घालवा पुन्हा टूस गोड तोडे कुणाला गोड तोडे जावायला बाळ्या बुगड्या कुणाला बाळ्या बुगड्या नंदेला वेळ भोकर कुणाला वेळ भोकर लेकीला चंद्रहार कुणाला चंद्रहार सगबाईला अटूस पानबाई अटूस आवडतो ना हे सासूबाईचं धुना खुशू खुशू नंदेचं धुना खुशू खुशू जाऊबाईचं धुना खुशू खुशू आणि आपलं धुना सासऱ्यांचं धुना खुशू खुशू दिराचं धुना खुशू खुशू आणि आमच्या ताईंचं धुना आवडलं ना धुना असं तुम्हाला करायचं पोरी दिंड मोडक पोरी दिंडाची लांब दोरी दिंडा खाली कोण ग उभी माय माऊली मी तर उभी कोण्या वाटेन गेली सांग दादा कोण्या वाटेन गेली सांग दादा दिंड मोडक पोरी दिंडाची लांब दोरी हा खेळ खेळायला खूप वेळ जाते हा. भारताच्या आज सगळं महिला मंडळ इथं आहे तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण इथं प्रतिभाताई पाटील. अरे जोरदार टाळ्या. मला वाटलं बहुतेक जणांचा द्रौपदी मुर्मू उत्तर देतील पण यांनी बरोबर सांगितलं. नाव सांगा तुमचं. रुपाली अतुल कडलं. रुपाली अतुल कडलं.
कंटाळी र झपाट्याने खेळ कसे रंगले अपाटा की थपाटा पाण्यात सरे जमले काही बाई खेळू आणि किती बाई खेळू माझ्या पडलाय मोठं घोड आता खेळूया गाठोड आता गाठोड पहा सगळे ना एक दोन तीन काटवट काना तेलाचा घाना तेलाच्या घाण्यावर बसलाय पाखरू यश कशी फिरते घर घर लक्ष्मी फिरते घर घर लक्ष्मी फिरते घर घर बघा तांदळाचं एकही गाणं उडलं मैत्रिणी खाली बाजून पाठ नाहीये बैलांची लागली या जोडी ग लागली या जोडी माझ माहेर पंढरपुरी ग पंढरपुरी पंढरपुरीच काय बाई साधे ग काय बाई साधे पंढरपुरीच्या पाटल्या साधे ग पाटल्या साधे विठुरायाचं दर्शन साधे ग दर्शन साधे दोन दोन बैलांची लागली या जोडी ग लागली या जोडी दोन दोन बैलांची लागली या जोडी ग लागली या जोडी सासू गेली बाजारा नंदन गेली शेताला हाट घोडा हाट बाजाराची वाट हाट घोडा हाट बाजाराची वाट हाट घोडा हाट बाजाराची वाट नाव कोण सांगते पटकन हात वर करा मागच्या बाजूला त्यांनी संस्कृतीच्या बाबतीत हात वर केलाय पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार यांचं संपूर्ण नाव नीट आहे का माईक पास करा ना येतोय सगळ्यांकडे येणार आहे तर तुमचा उमरवून बोलायचं तुमचा आवाज येत नाही नाव सांगा आधी पूर्ण नाव म्हटलेलं कोणी सांगवलं का अजिबात शेजारी सांगू नका इकडं हात संस्कृती आता इथं हात वर झाला या बाजूला तिकडून 2 नंबरची महिला गुलाबीसाठी ना त्या वैद्य तुमचं नाव सांगा आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या संध्या विजय सोपन माननीय आमदार विजय सोपन घरामध्ये ज्या वस्तू वाटप करतोय त्याच्यामध्ये शिलाई मशीन 4,400 फॉल पिकोनी मशीन 6,800 आणि पिठाची गिरणी 9,500 बाहेर जाऊन त्या माणसाला बोलवून टाकू नका प्लीज तुम्हाला नंतर स्टेजवर इथं डेमो मिळेल लगेच बाहेर ज्या महिला बाहेर आहेत ना त्यांनी कृपया आत या तुम्हाला इथं स्टेजवर डेमो देतो आपण आता काय बघायचंय हा ब्लू आणि पर्पल पिंक जांभळा आणि गुलाबी या रंगाचा हेअर बँड बनवला असेल किंवा रबर वापरला असेल त्यांनी पहिल्यांदा आठवण आहे महामुली वहिनींकडे गजरा दिसतोय संस्कृतीत जाऊन चेक करा आमचं परीक्षण फार कठोर आहे आहे जोरदार काय महामुली वहिनींसाठी सगळ्यांचं अभिनंदन तुमचं
कुठल्या कलरचा पर्पल पण साडी जाणून गुलाबी नाही ना हेअर बँडचा विचार नाही पण त्यांच्या म्हणजे आपण काय केलं होतं याला ड्रेस कोड असा देतात ड्रेस कोडची थीम दिली होती आणखी एक आनंदाची बातमी ज्यांची नावं इथं लिहिली आहेत ना त्या व्यक्तीला भाग्यवान व्यक्तीला मिळणार आहे पैठणी आता बघू ज्यांची नावं मध्ये जिंकताय त्यांच्या व्यासपीठावर छोटी स्पर्धा होईल आणि त्यानंतर लग्न झालंय का नवरा इथं केला मुंबईला केला परत कसं आला करमत नाही त्याला काय असं तुला इष्टला वाटते मला इष्टला वाटते ज्याच्या आपल्या सगळ्या आहेत ना त्यांच्याकडे कन्यारत्न निर्माण आलंय आणि त्यांचा आनंद किती दूर झाला आहे तर पाहूया रुग्ण पाठवा जारे माझ्या मातेला आली कौराई अंगणी नाली बरोना करा आली कौराई अंगणी नाली बरोना करा गागर घुमू दे रामा पावा वाजू दे माझ्या अंगणी पावले नाचू दे झाली हो गागर माझी भरली हो आता गौरण फुटली गौरण नाचे टाका तडेरा घुम घुम वाजे गौरण फुटली गौरण नाचे टाका तडेरा घुम घुम वाजे टाका तडेरा घुम घुम वाजे टाका तडेरा घुम घुम वाजे कुरकुरी ग कुरकुरी गौरीची नाची कुरकुरी ग कुरकुरी ग कुरकुरी रामनाची कोण काय नाचते रामनाची कोण काय नाचते डोंगराची कोण काय नाचते सुताराची हाती कुरकुरी ग कुरकुरी ग कुरकुरी डोंगराची हाती कुरकुरी ग कुरकुरी ग कुरकुरी रामनाची कोण काय नाचते कुंभाराची कोण काय नाचते पाटलाची कोण काय नाचते मराठ्याची हाती कुरकुरी ग कुरकुरी ग कुरकुरी डोंगराची हाती कुरकुरी ग कुरकुरी ग कुरकुरी रामनाची एक दोन दर्यावरी ओके डोंगरी घेऊन माझा नाडोली आम्ही हो जातीचे कोणी आम्ही हो जातीचे कोणी आम्ही हो जातीचे कोणी मगाशी कशी जायला लागली होती आता येऊ दे तुम्हाला या 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 कोण करतोय ज्या दोघींना पैठणी आयोजकांनी जाहीर केली जोरदार टाळ्या आयोजकांनी शंकर मॅडम या शंकर मॅडम महामंडळाला यावर जोरदार टाळ्या हे म्हणजे कुठला आमिर खानचा पिक्चर त्याचा सरळ मंजूर आहे त्याने ऍक्सेप्ट केलेला आहे तुम्ही मी मान्य करतो या महिलांनी त्याच्याबद्दल सांगितले तुम्हाला असं आज पहिलाच कार्यक्रम होता काय यांनी रस्ता सारा घातल्या त्याच्यात त्यांना उभं करतात यांनी मुंबई सामाजिक अरे आल्या वाटतं अजून कोण आले आता
पहिल्या आम्हाला का वैशाली सलिता आम्हाला का संस्कृती नाव एकदा कन्फर्म करून घेतो आणि नावं सांगा आता मराठी महिन्याची ज्येष्ठ आषाढ श्रावण कार्तिक मार्गशीर्ष पौष फाल्गुन बरोबर आहे चुकलं त्यांचं नाही सांगितलं मग थांबा आता दुसरा नंबर आवाज नाही आला म्हणजे काम नाही करत होता परत सांगायचं चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे मराठी माहिती आवाज नंबर जातो तांत्रिकची मध्ये अभिनंदन म्हणजे तुमचं आणि आता आपल्या चॅलेंज करलेल्या दोन स्पर्धकांची कन्यावरून विद्यार्थी त्रिषा दर्यावरी आमचे डोईवरी घेऊन माशांच्या डोईवर आम्ही आहो जातीचे कोळी आम्ही आहो जातीचे कोळी वल्लरे नाचवारे जोरदार टाळ्या या दोघींसाठी सगळ्या महिलांनी फरशी पुस्तक आपल्याला करायला हरकत नाही दोन एक्सपर्ट आपल्याला घ्यायची फरशी सगळ्याच्या होऊन जाईल बघा फार अवघड आहे खरं करणं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन 1 2 3 काठवा काना तेलाच्या घाण्यावर बसलाय पासून यशोदा म्हणते तेच म्हणते एवढी म्हणते तेच म्हणते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांचं पूर्ण नाव त्यांच्या मुलाचं पूर्ण नाव दोघांची पदं सांगायचे पटकन हात पकडून करता त्या बाबाने केलेलं आहे संस्कृती केल्यासोबत चष्मा असं बहुतेक पहिले लिहिलं माझं नाव जगताप आहे माननीय श्री एकनाथ शिंदे आता सध्या एकनाथ संभाजी शिंदे बरोबर आणि त्यांच्या मुलाचं सांगायचं नाव शिंदे श्री एकनाथ शिंदे श्रीकांत एकनाथ शिंदे कोण येते आमदार खासदार बरोबर जोरदार टाळ्या आणि पक्षाचं नाव पण सांगितलं पक्ष शिवसेना कुठला पक्ष शिवसेना शिंदेगड जोरदार टाळ्या आणि त्याच पक्षाच्या सासवड शहर शिवसेना महिला आघाडी यांचं चिन्ह आहे चिन्ह माझी पद्धती Bye.
संघटनेच्या अध्यक्ष आहेत त्या. तसेच विद्याताई टिळेकर व उपस्थित सर्व मान्यवर, आजी माझे पदाधिकारी व माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आजच्या या मंगलमय संध्याकाळी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. श्रावण महिन्याच्या सरीसारखी ही मंगळागौर आनंदाचा वर्षाव घेऊन येते. मंगळागौर ही आपल्या संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाची परंपरा आहे. सवाष्णांचे लढीत, फुगड्या, उखाणे, गाणी, खेळ आणि ओव्या या साऱ्यांमधून स्त्रियांना आनंद व्यक्त करण्यासाठी व एकमेकींशी संवाद साधण्यासाठी तसेच मंगळागौर या देवीवर असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ही संधी मिळते. या खास कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले माननीय आमदार श्री विजय बापू शिवतारे व आदरणीय डॉक्टर ममताताई लांडे यांनी येथे येऊन आपल्याला आशीर्वाद दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली आहे. त्याचे मनपूर्वक आभार मानतो. आज आपण सगळ्यांनी पारंपरिक वेशात एकत्र आलो आहोत हास्य विनोद रमण्यासाठी व देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी. चला तर मग सुरू करूया आजची मंगळागौर आणि गाण्यापुंड्या आणि हास्याचा सुंदर पर्व. धन्यवाद. धन्यवाद अस्मिताताई. मी सर्व व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया प्रतिमा पूजन करून या संध्याकाळच्या त्या शुभ संध्याकाळची सुरुवात करूया. आपल्याकडे तिन्ही सांजेला पूजन करण्याची प्रथा आहे. श्रावणाचा जो पहिला दिवस आहे शुक्रवार असा शोध आपल्याकडे म्हणतो. प्रतिमा पूजन करण्याची विनंती करतो. गणेशाची मूर्ती तिथं आहे. नटराज गणेशची देवता म्हणून त्यांचं नटराजाचं पूजन आपण करणार आहोत. त्यानंतर तुळजाभवानीचा आणि तुळजाभवानीचा आपल्याला आशीर्वाद आहे म्हणून तुळजाभवानीच्या प्रतिमेचं पूजन होईल. आणि आज महिलांच्या ह्या कार्यक्रमात हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मोलाची साथ देणाऱ्या माईंचा पण फोटो तिथे ठेवलेला आहे. त्यांच्याही प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करतो. या निमित्ताने आपण सगळ्या एकत्र येतो आणि आपली सुख दुःख आनंद वाटतो. तो ती परंपरा कायम ठेवत आमच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सर्वात प्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन. आपण सर्व महिला गृहिणी इतक्या बिझी असतात आणि गृहिणी असणं हे सगळ्यात काही तर वर्किंग पण असतील. त्यांचं शेड्यूल आणि त्यांना कामाचा इतका ओझं असतं ते हलकं करण्यासाठी त्यांच्या आयुष्यात एक विरंगुळ्याचा आनंदाचा क्षण आणावा आणि त्याचबरोबर आपल्या विचारांची आदानप्रदान व्हावी हा हेतू आणि या हेतूने आजचा हा कार्यक्रम आपण सर्वजणी इतक्या उत्साहाने आणि इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं खूप खूप असं स्वागत. मला आणि सांगायला खूप अभिमान वाटतोय की ही शिवसेनेची महिला आघाडी आता जी तयार झालेली आहे. म्हणजे आधी असं व्हायचं की बापूंना मी सगळी तयारी करून द्यायची आणि मग बापू स्टेजवर यायचे आणि भाषण द्यायचे असं बापू नेहमी सांगतात. पण आता त्याच्या पुढची स्टेप आम्ही गाठली आहे. या शिवसेना या कुटुंबाची अजून एक स्टेप पुढे त्यांनी गेल्यात आणि आमची महिला आघाडी जी आहे आता त्यांनी हा सगळा कार्यक्रम मी काहीही केलं नाही. मी फक्त आज आली आहे. त्याचं स्वरूपही मला माहिती नाही पण इतका सुंदर त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला आहे. तुमचे सर्वांचे शिवसेनेच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद महिला आघाडीचे मानते. आजच सकाळी जेजुरीत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जेजुरीत गेली आणि तिथे जेजुरीत गेल्यावर एका महिलेचा आणि एका देवीचा उल्लेख कायम येतो आणि त्या म्हणजे आपल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर. आणि त्यांचा उल्लेख आला म्हणून आठवण म्हणून मी सांगते. आता आपण सगळ्या जमलोय, आपण करमणूक करणारच आहे पण त्याचबरोबर विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. तर जेव्हा महिलांमध्ये उल्लेखनीय
कामगिरी किंवा महिलांमध्ये प्रखरतेने नाव येतं ते अहिल्यादेवी होळकरांचं येतं. आणि मग त्या काळात 300 वर्षापूर्वी देखील त्यांनी बऱ्याच स्त्रियांच्या ज्या प्रथा होत्या त्या प्रथा बंद करणे, राज्यकारभार चालवणे, त्या अशी कामं केली. त्यांचा आदर्श म्हणून माझ्यासारख्या काही महिला आणि इथे उपस्थित काही महिला आज आपण पुढे जाऊ शकलेलो आहे. तर महिलांनी कायमच महिलांमध्ये मग ती साधारण गृहिणीही असू दे, तिच्यामध्ये जी ताकद असते ती ओळखली पाहिजे. एका मुलीच्या माझ्या शाळेच्या कार्यक्रमाला मी गेली होती. त्या कार्यक्रमाचं नाव होतं सुपर मॉम. तर तिथे मी म्हटली की प्रत्येक महिला ही तिच्या परीने तिच्या आयुष्यात खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत असते, खूप सारे कष्ट करत असते. त्यामुळे प्रत्येक महिला ही सुपर वुमन आणि सुपर मॉम आहे. आणि आज आपण त्याचा हा सोहळा साजरा करतो आहे. तर आपण सर्वांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या आपल्या सावित्रीबाई फुले असतील या महिलांचा आदर्श ठेवून आणि त्यांचा सन्मान करून त्यांच्याकडून काहीतरी घेऊन त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. नुकत्याच आता महिलांना तसं काही फार बोललेलं आवडत नाही, पण नुकत्याच आपल्याला सर्वांना माहिती आहे आपलं हे सासवड शहर आहे. त्या सासवड शहराला 150 वर्षांचा इतिहास आहे. हे इथं पेशव्यांच्या काळापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून आपलं हे सासवड शहर आहे. ही नगरपालिका 150 वर्षापासून आहे. त्यामुळे ह्या अशा ऐतिहासिक पुण्यनगरीत म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर हा आपल्या सासवडचा इतिहास, सासवडचा निसर्ग हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि आपण तिथले सर्व नागरिक आहात. आपण महिलांचाही सहभाग, आता काळ बदललेला आहे, या बदलत्या काळाबरोबर मला वाटतं आपलं शहर, आपलं गाव, आपली गल्ली, आपलं घर या सगळ्यांबद्दल महिलांनी देखील जागरूक राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घातली पाहिजे. नगरपालिका जरी आमच्याकडे नसली तरी बरीच विकास कामं नगरपालिकांची आता आपण काही जणींनी बघितलं असेल की बऱ्याच जे रोड छोटे छोटे आहेत, गल्ले आहेत, त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण केलं. सासवडचा पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे, ज्वलन. त्यांनी मुद्दा मग इथे महिलांना सांगू इच्छिते. सासवडच्या महिला फार आहेत, त्यांना सर्वांना पाण्याचा प्रॉब्लेम माहिती आहे. मी मुद्दाम इथे सांगू इच्छिते की बापूंच्या माध्यमातून आपण 150 कोटींची सासवडसाठी स्वतंत्र अशी पाणी योजना आणलेली आहे. आणि काही एखादा महिना 2 महिन्यामध्येच त्या योजनेचं काम चालू होईल. आणि आपल्या सर्वांना जो त्रास आहे, सासवडमध्ये 4 दिवस पाणी येत नाही, 5 दिवस पाणी येत नाही, त्याच्यातून आपली नुसतं तर सासवड शहर एवढं वाढले आहे. त्यामुळे स्वतंत्र पाणी योजना बापूंच्या माध्यमातून आणून आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर ड्रेनेजची फार मोठी समस्या आहे. त्या ड्रेनेजच्या बाबतीतही काही अंशी काम झालेलं आहे आणि पुढचं काम आपल्याला करायचं आहे. तेही काम बापू लक्ष घालून करून घेण्याचा प्रयत्न करतायत. कारण हे सगळे जे प्रश्न आहेत आपण इथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत, पण हे सगळे प्रश्न आपल्या सर्व जणांच्या दैनंदिन आयुष्यातले प्रश्न आहेत. तुम्ही ज्या भागात राहत असाल, जिथे राहत असाल त्याच्यात सहभाग घ्या, त्याच्यामध्ये लक्ष घाला, त्याच्याबद्दल जागरूक राहा. एका महिलेने ठरवलं तर मग ती सामाजिक क्षेत्र असू दे, राजकीय असू दे किंवा मग तिचा करिअर असू दे, प्रोफेशन असू दे, त्या कुठल्याही क्षेत्रात महिलेने लक्ष घातलं तर ती ते करू शकते. आणि ती तो प्रामाणिकपणे करते, त्याच्यामध्ये कोणीही मग तिला जर एकदा पटलं की मला बाबा असं पाहिजे, मग तिला कोणीही कसलंही आम्ही दाखवलं तरी ती महिला काही त्यांचं ऐकत नाही. आणि त्यामुळे समाजाला पुढे न्यायचं आहे, पुढच्या पिढीला पुढे न्यायचं आहे. तर जागरूक महिलांचं जे योगदान आहे ते असायला पाहिजे. त्याबरोबर मी तुम्हाला हेही सांगते की आता नगरपालिकेमध्ये 50% आरक्षण आहे. त्यामुळे अशा महिलांनी पुढे यावं की म्हणजे महिला आपण म्हणतो की महिला तयार नसतात, मग कोणीतरी कार्यकर्त्यांची पाहिजे किंवा कोणी असं न करता जर महिला सक्षम असतील, जागरूक असतील आणि त्याही तेवढं योगदान देत असतील तर महिलांनाही आज आपल्या सरकारने, शासनाने तेवढा हक्क दिला आहे की आपणही अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करू शकतो. आपण सर्वजण इथे आला, खूपच चांगला पुढचा कार्यक्रम सगळ्यांचा मूड आहे तो मूड कंटिन्यू ठेवा. पुढचा फार चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण आला, सर्वांना श्रावणाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि
या कार्यक्रमाला विशेष प्रयत्न केलेले आपल्या डॉक्टर अस्मिता कुलकर्णीकर, अस्मिता मला वाटलं काय नाव लिहून दिलं, अस्मिता रणपिसे, आणि त्या दोघींचं मी विशेष कौतुक करते. विद्याताई आणि अस्मिता रणपिसे यांनी पूर्णपणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या दोघींचं खूप 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 कौतुक. त्यांना फार हे होतं कार्यक्रम कसं होईल असं होईल, म्हणजे तुम्ही चांगल्या उद्देशाने करा तर कार्यक्रम खूप चांगला होईल, महिलांना खूप आवडेल, आणि त्यांचं खूप खूप कौतुक. आणि पुढे कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद.
चेहरा खुदकन हसतो. अशाने वाढते जेवणाची गोडी, सासू सुनेची न्यारी जोडी.
श्रावणात एखादा कार्यक्रम आपण करू आणि संवाद करू. 500,000 महिला एकदम ज्या अगदी सक्रिय आहेत वगैरे आणि असं सर्वांना. आणि आणखी सांगतो तुम्हाला, सासवड नगरपालिका आहे, जेजुरी नगरपालिका आहे, 50% आरक्षण महिलांसाठी आहे. म्हणजे 10-12 सीट नगरसेविका आपल्यातल्या महिला होऊ शकतील. काम करण्याची जिद्द असणाऱ्यांनी असं ज्या असतील त्यांना सगळी मदत करून निवडून आणलं जाईल नगरसेविका केलं. खूप मनपूर्वक सर्व महिला वर्गाच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आवर्जून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, नटकट भारी कृष्ण मुरारी बसला यमुना तीरी, काढतोय घोडी घागर होडी, जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. हे गौरी ये माझ्या अंगी ये, आलीस तर ये पण लवकर ये, हळद लावते कुंकू लावते जेवायला वाढते. ये गौरी ये माझ्या अंगी ये, ये गौरी ये माझ्या अंगी ये, आलीस तर ये पण लवकर ये, हळद लावते कुंकू लावते जेव्हा वाटते. ये गौरी ये माझ्या अंगी ये, ये गौरी, ये गौरी माझ्या अंगी ये, आलीस तर पण लवकर ये, हळद लावते कुंकू लावते जेवायला वाढते. ये गौरी ये गौरी ये. छान छान मस्त. वाकडी सोड गणपतीचा करते लाडू, गौराईला मुरारी दाब, गौराईची येते गाठी, शिलंगणी केली दाट, शिलंग घेते सोड, दिवाळी केलं दिवाळीची उगारते पंथी, संक्रांत आली नेमकी, संक्रांतीचा उगत सुगड, माई पौर्णिमा आली दुगड, माई पौर्णिमेची चुडी, शिमग्यानी मारली उडी, शिमग्याचा करते होळी, रंगपंचमी आली खेळी, रंगपंचमीचा रंग, पाडवाला ठोले जंग, पाडव्याची उगारते गुडी, आगी तिनी मारली उडी, आगी तिचा पुसते कर, आकाड एकादशीपर्यंत तुम्ही जमता. कैसी खुंटन मिरची दाशील कैस, खुंटन मिरची दाशील कैशी, हे बोलवतात बरं करीतात, हे बोलवतात बरं करीतात, खुंटन मिरची दाशील कैस, खुंटन मिरची दाशील कैशी, खुंटन मिरची दाशील कैस, खुंटन मिरची दाशील कैसी. छान छान मस्त. आता जे ग्रुप मध्ये सर्कल मध्ये अडकलेत ना त्यांनी नाव घ्यायचंय. तू रेडी
महिलांना मी समोर व्यासपीठाच्या जाण्याची विनंती करतो आणि सासवडचा संगीता मंगळागौरी जो कुठे गेला त्यांनी व्यासपीठावर या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिं भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. लेक माझा ग जावई तुझा ग आहे देखणा ग पोरी पिंगा. कशी मी नाचू या गावचा त्या गावचा माळी नाही आला खेळणी नाही मला. कशी मी नाचू या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू.